राहुल यादव लैला आणि दीपक मडवी बाबू यांना सुद्धा आपण पाहत आहे. व्हेरी वेलकम. दोघांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाले. विराज वरठा एक कॅलिबर असणारा खेळाडू, नेहमीच एक पोटेन्शियल सिद्ध केलंय या खेळाडूने. पण तो क्रिकेट आपण म्हणतोय ना, नेहमीच एक सांघिक खेळ आहे. सुंदर अशी ट्री स्कोरिंग आज आपण पाहू शकाल. चेडूपास फूट जांभूलपडाच्या वतीने जे सौजन्य केले श्री प्रकाश राजारामजी शेदड यांच्या माध्यमातून शिवनाथ गुण यांना आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ रिझन मध्ये स्थित केले गेले. आणखी एक क्षेत्ररक्षक विकास त्याला आपण पाहताय लॉंग ऑन रिझन मध्ये. कट करण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. सरळ चेंडू निघून गेला यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. आज दोन्ही जे महत्वाचे गोलंदाज आहेत ना ते नाही आहेत संघामध्ये. पण ही थोडीशी झुणूक असेल, कारण की मी म्हटलं 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुद्धा सुरू आहेत. म्हणून या परीक्षेमध्ये त्यांचं सुद्धा लक्ष पाहायला मिळतंय. तेच राहुल आणि रोशन ज्याचे उल्लेख आम्ही सकाळी सत्रामध्ये केले होते. मिनी लसित मलिंगा आज डिंगिंग नाही आहे, परंतु आज त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा खेळ कशा पद्धतीने आकारला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. फुलर लेंथ योग्य पद्धतीने सुंदर फॉलो थ्रू आहे. अगदी सडपदळ बांध्याचा मध्यम खेळाडू हा अगदी आपण पाहू शकाल. शरीर यष्टीकडे आपण जाऊ नका. पोटेन्शियल आणि गुणवत्ता जी आहे ना ती ठासून भरले या खेळाडूमध्ये. तर इथून आई गावदेवी मांडवी संघाला चांगली सुरुवातीची गरज आहे. सुरुवातीमध्येच विकेट गेली. नरेंद्र याला परतावं लागला. आज देवानंद याला प्रमोशन मिळाले. सूरज आहे इकडे बॅटिंग करण्याकरिता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. हलकासा फिंगर रोल केलं गेलं होतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू उशिराने आला, म्हणूनच एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. एकेरीच्या मदतीने धावफलक पहिली धाव ही स्कोर कार्डवर चिंतामण दर्शवतायत. एक या अंकांवर हे स्कोर कार्ड 1 रन्स ऑन अ कार्ड. एक धाव ही स्कोर कार्डवर लागली जात आहे. सुरुवात खूप महत्वाची आहे प्रत्येक संघाला, कारण की अगोदर आपण पाहिलं सुरुवात मिळाली नाही. कमी धावसंख्या सहज आणि सोप्या पद्धतीने अगदी पार पडली. दीपक मडवी बाबवाडी तदनंतर राहुल यादव लैला मंद मंद पावलाने या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने येत असताना ओहो पंचांकडे लावड अपील उचलून धरलंय. विकेट मिळाली. फलंदाजाला ते बाद व्हावं लागते. नाखुश आहेत सूरज, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये नो एक्सक्युजेस. धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागते. ही ठेच मिळाले. आधीच धाबा बनत नाहीये, त्यामध्ये 2 विकेट गेलेत पहिल्या षटकामध्ये. धावचीच्या रूपाने खेळाडू बाद. थँक्यू. वेलकम बॅक. स्वागत असेल. खूप चांगली गोलंदाजी, चांगला ॲथलेटिसिझम विराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न. बीट झालेत आणि पहिलं षटक परिपूर्ण नावे केले विराजाने, कारण की खूप चांगल्या पद्धतीने हे षटक राहिलं. लाईन चांगली, लेन चांगली, अचूक टप्पा, योग्य नियंत्रण आणि ज्या पद्धतीचं जे क्षेत्ररक्षण पाहायला आवडतं ना प्रत्येक प्रेक्षकांना, त्याच पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण झालं अगदी या पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 1 धावेचं हे षटक राहिलं आणि या षटकामध्ये एक धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागलं. सूरज बाद झाला आणि पहिल्या चेंडूवर नरेंद्र याची विकेट सुद्धा गेली. हे सुद्धा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतंय. इथून दोन्ही फलंदाज एक एंडने रुपेश पाटील आहेत. देवानंद पाटील आता नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावेपर्यंत पोहोचण्याचा हा मानच असेल. एक या अंकांवर स्कोर कार्ड. थँक्यू सो मच. वाघोबा स्पोर्ट्स भोयाचा बडा संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. रुपेश पाटील आहेत अगदी स्ट्रायकिंगला बॅटर. सरावाचा अभाव हे मात्र म्हटलं रुपेशाने. आज म्हणायचं झालं तर एक संघ उभारणं ही सुद्धा थोडीशी खर्चिक आहे, कारण की क्रिकेट पाहण्याकरिता सर्व गोष्टी सोप्या वाटतात, परंतु त्यामागचं अगदी जे परिश्रम आहे आणि सातत्याने आम्ही नेहमीच म्हणत असतो ना की आयुष्यामध्ये सर्व सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणूनच जेवढं क्रिकेट ग्लॅमरस आहे तेवढंच अगदी खर्चिक सुद्धा आहे. आज ड्रेस कोडिंग आहे प्रत्येकाला वेगवेगळे शूज परिधान करावे लागतात. प्रत्येकाची एक विशेष करून बॅट असते जी फेवरेटच्या रूपाने. तदनंतर प्रत्येक गोष्टी आहेत त्याच्याकडे अगदी विशेष करून लक्ष आहे. परंतु आज एक संघ म्हणून एकत्र येण्याकरिता प्रत्येक कर्णधाराला मात्र एक संघर्ष करावा लागतोय. कुठल्याही संघाचं मी नाव घेत नाही, परंतु हा आहे स्ट्रगल आहे यंदाच्या या ग्लॅमरस क्रिकेटमध्ये. हे सर्व पाहायला मिळतंय.
पण जसं पूर्वीच्या कालीमध्ये आपण पाहायचो ना की कोणाकडे एक बॅट असायची तर सर्वांनी मिळून मात्र त्या बॅटने आपण खेळायचो. कधी कधी मात्र स्पर्धा व्हायची. त्या स्पर्धेमध्ये अगदी लांबून प्रवास आपण पायी सुद्धा केलाय, सायकलने केलाय, वावरत आपण मात्र त्या मैदानापर्यंत पोहोचायचो. हे सुद्धा संकल्पना आपण बघितले गत वर्षामध्ये. परंतु आता तसं नाहीये. युग बदललंय, जग बदललंय, क्रिकेटचं माध्यम हे बदलतच चाललंय. एक ग्लॅमर आलं या क्रिकेटला. परंतु आज म्हणायचं पूर्वीच्या काळामध्ये एक चेंडू आणण्याकरिता आपण एक रुपये साठवून मात्र तो चेंडू आणायचो. परंतु आता एक चेंडू एक खेळाडू आणू शकतो, परंतु प्रत्येकाला एकत्रित आणण्याचं काम हे मात्र आपण करू शकत नाही. हे सुद्धा एक थोडीशी खंत आहे क्रिकेटच्या माध्यमातून. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय, चांगला फटका आहे, लॉफ्ट केला या चेंडूला, घरंगळ चेंडू सरळ निघून गेलाय. स्वीपर कव्हर पॉइंट, सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन गार्ड 6 अंकांवर. सिक्स रन्स ऑन गार्ड 6 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. चांगला स्कोर ऑफ द विकेट खेळला आणि हा फटका एक कॉन्फिडन्स लेवल वाढवेल देवानंद याचा. एखाद्या फलंदाजाला त्यांची चांगली सुरुवात आणि तिथून या सुरुवातीमध्ये अगदी जो कन्व्हर्जन रेट आहे तो नक्कीच वाढताना पाहायला मिळतो. चौकार तर आलाय देवानंदच्या बॅटमधनं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आर्यन वरठा यांना आपण पाहताय. शरापासून दुर्केसला गेलाय, परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीपवरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत चेंडूला अगदी उचलून फेकी केली जाईल. 2 धावा इथे निश्चित स्वरूपी कंप्लीट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन कार्ड 8 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. चांगला फटका खेळला होता अगदी कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. चेंडूला जोपर्यंत उचलून फेकी केली गेली 2 धावा येत आहेत. इथून थोडंसं डावाला सावरण्याचं काम करतायत आणि हे खेळलं सुद्धा पाहिजे. आर्यन बट्टा पहिल्यांदा आपण बघितलं विराज, दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या दिशेने अगदी खांद्याला खांदा लावून विराज सुद्धा आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय आर्यन सोबत. प्रत्येक खेळाडूची एक वेगळी ओळख असते. आज कित्येक क्रिकेटर आपल्या फेवरेट खेळाडूला आदर्श मानतात, त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सुद्धा आपण फॉलो कराल तेव्हा चांगल्यातलं चांगलं घ्या, वाईटातलं वाईट सोडून द्या. म्हणून खेळाचं माध्यम खूप महत्वाचं आहे. खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर आर्यन वरठा. वन साईडला सरकून खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याकरिता प्रयत्न आहे. रुपेशने हामी भरली तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जॉईन झाले. सिंगलच्या माध्यमातून धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन कार्ड. हलकीशी बॅटला स्निक लागले होते आणि त्यानंतर पॅड लाईनला हा चेंडू लागला. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते. 9 धावा या स्कोर कार्डवर. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू गणिक काहीतरी कान मंत्र देण्याचा प्रयत्न यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाच्या माध्यमातून गुरु हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आई ही आपली पहिली गुरु असते. आई बाबांचं महत्व खूप आहे. त्यानंतर जेव्हा आपण शाळेत जीवनामध्ये जातो तेव्हा शिक्षकांचं महत्व खूप आहे. आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये जेव्हा या जगाच्या पातळीवर वावरतो तेव्हा ही खूप माणसं मिळतात आपल्याला जी मात्र शिकवण्याचं काम करतात. चांगल्यातलं चांगलं घेणं, वाईटातलं वाईट सोडून दिलं, ही संकल्पना आपल्या अंगियामध्ये असणं खूप महत्वाची. आणि खेळाच्या माध्यमातून हे प्रशिक्षक प्रत्येकाला एक चांगला साथीदार लाभतो आणि भावापेक्षा सुंदर असा जोडीदार कोण असू शकतो. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल आर्यनने आतापर्यंत गोलंदाजी हाताळून दाखवले. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 रन्स ऑन कार्ड 10 अंकांवर. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, पूर्णपणे ही गोलंदाजी अतिशय सुरेख झाली. पहिल्या षटकामध्ये 1 धावेंचं षटक होतं तर या षटकामध्ये 9 धावा आल्यात. परंतु चांगली गोलंदाजी आर्यन याने सुद्धा केली. या सेकंड स्पेलमध्ये षटकाची झाली येथे समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी मांडवी हा संघ जाऊन पोहोचलाय 10 अंकांवर. 5ची सरासरी आहे प्रत्येक षटकागणिक. आता ही सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये तेवढी महत्वाची तर ठरली नाहीये, परंतु जर महत्व इथून वाढवायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडूवर चांगल्या स्ट्राईक रेटने खेळावं लागणार आहे. आता रुपेशावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या रिस्पॉन्सिबिलिटीवर उभारताना पाहायला मिळेल का, काय घडेल, काय बिघडेल, चर्चा चालू राहील. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक.
वेलकम बॅक. तिसऱ्या षटकामध्ये अगदी विचार विनिमय झाला आणि आय थिंक शिवनाथ या गोलंदाजाला आणलं या तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. एक स्टँडर्ड क्वालिटी सर्व काही या संघाने सुरुवातीच्या सत्रामध्ये, परंतु जसं वर्ष सरलं तिथून एक परफॉर्मन्स थोडासा वीक राहिला. परंतु आई गावदेवी वसुरीच्या मैदानावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स विराजाने करून दाखवला होता. आतापर्यंत तो एक अडवलेला लॉंग ऑफ रिझनमध्ये झालेलं ते क्षेत्ररक्षण अजून सुद्धा स्मरणामध्ये आहे. उडता व विराज अगदी पाहायला मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये आणि तिथून अगदी जी व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती आहे तशा व्हिडिओ यंदाच्या पर्वामध्ये. आई गावदेवी धुमालपाड्याचा तो खेळाडू आतापर्यंत ती व्हिडिओ सर्वांच्या स्मरणामध्ये आहे. एक फनी व्हिडिओ म्हणूनच एक व्हायरल झालेली. त्यानंतर अजय भुईरने मारलेला तो एका चेंडूवर 5 धाव्याची आवश्यकता असताना आलेला तो षटकार. रुपेश पाटील ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक, फटका हवेमध्ये, झेलखाली क्षेत्ररक्षक धावत पडत पुढे आले. झेल कन्वर्ट करू शकले नाही. 2च धावेवर इथे समाधान. जीवनदान मिळाले. झेल खूप महत्वाचा होता या मॅच मध्ये. रुपेश पाटील महत्वाची भूमिका अदा करताना पाहायला मिळतील. सोहेलजी शेख अगदी दाखल होता ते आफ्टरनून सेशन मध्ये. आपलं सुद्धा स्वागत असेल. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12 या अंकांवर 12 रन्स ऑन कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. धावा घेण्याचा प्रयत्न तर आहे परंतु तेवढा वेग मिळत नाहीये. थोडंसं टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. रुपेश पाटील यांच्या माध्यमातून एक दर्जेदार खेळाडू आहे परंतु जर सराव नसेल तर अगदी त्याच पद्धतीने अगदी हा परफॉर्मन्स होताना पाहायला मिळतोय. म्हणतात ना की चाकूला जर धार नसेल तर कापण्याकरिता तो काहीच कामाचा नसतो. तसेच खेळाच्या माध्यमातून आहे. जर सराव नसेल तर तो खेळाडू मात्र गंज लागताना त्याच पद्धतीने राहताना पाहायला मिळतोय. परंतु रुपेशकडे तो क्लास आहे. तो दर्शवला जाईल का वेट असेल. परंतु ब्लॉकरला ही डिलिव्हरी शिवनाथ त्याच्या माध्यमातून गुड डिलिव्हरी. एक धाव इथे कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेकरिता वेगाने धावत पळत पुढे आलेत. चेंडूची जोपर्यंत उचलून फेकी केली जाते दुसऱ्या धावेकरिता मार्गस्थ झाले आणि दुसरी धाव सुद्धा इथे परिपूर्ण होते आणि दुहेरीच्या मदतीने 14 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 14 रन्स ऑन कार्ड. 14 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने ब्लॉकरला डिलिव्हरी ऑन साइडला बॉटम हँडचा उपयोग केला. खेळला गेला मिड विकेट रिझर्व्हरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षकाला फेकी वेगाने झाली होती परंतु तेवढा वेग नव्हता फेकीमध्ये आणि रनिंग बिटवीन द विकेट एक ॲथलेटिसिझम दर्शवतो नेहमीच मिस्टर रुपेश पाटील. तोच अगदी आपण पाहू शकाल. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून योग्य ती धाव संख्या उभारत असताना 14 या अंकांवर हे स्कोर कार्ड. शिवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन वाईडिश मिड विकेट बॅकवर्ड स्कोअरला कशी क्षेत्ररक्षक कव्हरच्या रिजनमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेलाय. साईडला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेने होत असताना दुसऱ्या धावेकरिता आता प्रयत्न आहे. एक एंडने धाव अपुरी ठरली. देवानंद पाटील याची विकेट मिळाली. त्याच दिशेने जावं लागेल तंबूच्या आशयाला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅटर सुमित नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. चांगली लाईन, चांगली लेंथ. आज राहुल नाही आहेत. आज आपण रोशनला नाही पाहू शकत परंतु काय गोलंदाजी ठेवलंय आतापर्यंत. याला म्हणतात संघर्षातून काहीतरी एक नवीन संकल्पना शोधणं आणि या नवीन संकल्पनेतून काहीतरी एक विचार करणं आणि या विचारातून मार्ग सापडणं. खूप चांगले गोलंदाजी शिवनाथ याने करून दाखवले. चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा अगदी संघ आपण पाहू शकाल. नंबर 1 रँकिंगवर स्थित असलेला संघ तोच मैदानाच्या दिशेने खेळी करतोय. साईडला खेळलाय कसा अगदी आपण पाहू शकाल. बॅटन पॅडच्या साह्याने चेंडूला खेळलं गेलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. डॉट बॉलची सांगता यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. या षटकातील जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावफलक बोर्डवर आहे 15 या अंकांवर. म्हणजेच एक कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा हा मानस आहे आणि योग्य पद्धतीने अगदी या रनचेसच्या दिशेने जेव्हा येतील चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा तेव्हा एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतील. परंतु रुपेश अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने प्रयत्न ते सुद्धा करतायत. बॅटच्या साहाय्याने खेळला गेला ऑन साईडला. फ्लिक ऑफ द रिक्स. परंतु चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाते 2 धाबा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. षटकाची सुद्धा झाली ते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 17 या अंकांवर
म्हणजेच रन ऑफ बॉल सिच्युएशन पेक्षा अगदी कमी धावसंख्या आहे. आता या धावसंख्येला जर वेग आणि गती जर द्यायची असेल तर आकार देण्याकरिता कुठल्या तरी फलंदाजाला मोठे स्ट्रोक हे खेळावे लागतील. सिच्युएशनने केले डिमांड, सप्लाय पाहायला मिळेल का? घेऊया एक छानसा डीजे ब्रेक, पुन्हा एकदा एक सुमधुर गीत येईल. खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गवला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा. ना सोनाच्या सिंहासनासाठी ना भूमींच्या तुकड्यांसाठी माझे दोन्ही राजे लढले या स्वराज्याच्या हितासाठी, या स्वराज्याच्या सुखासाठी. स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी जननायक, अगदी आपण पाहू शकाल महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा मानाचं अभिवादन असेल. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 17 या अंकांवर. थोडासा खतरा मिळतोय आई गावदेवी मांडवी या संघाला, कारण की धावा त्या पोषकतेने लागल्या नाहीयेत. आता इथून शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता श्रवण वरठा या गोलंदाजाला आणलंय. आणखी एक नवतरुण उभारत्या सिताराचा अगदी डेब्यू आज चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाकडनं ॲज अ गोलंदाज म्हणून अगदी या स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आणलंय. एकेडने सुमित खानजोडे आहेत, एकेडने रुपेश पाटील. म्हणून म्हटलं की आतापर्यंत जो सराव नाही आहे ना, त्याच कारणास्तव जो टच पाहायला मिळत नाही. ज्या टच करिता अगदी रुपेश पाटील याची ओळख आहे. पण क्रिकेटचं एक असं माध्यम आहे ना की तुम्ही आल्या आल्या त्या ठिकाणी खेळू शकत नाही. खेळू तर शकता परंतु परफॉर्मन्स दाखवू शकत नाही. म्हणून परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे. मिस्टर श्रवण वरठा गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड द विकेटने सुरुवात करतोय. यावेळेस अगदी गती तर आहे परंतु लेन थोडीशी अगदी आपण पाहू शकाल जास्तीत जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ व्हाईटचा इशारा. चला यानंतर होणारा सामना आई गावदेवी घाटेगर्भ आणि ऐकविरा बिलवाडी आपला संपूर्ण संघ घेऊन आपण या समोरच्या दिशेने फोटो सेशन सर्वात आधी केलं जाईल आणि त्यानंतर टॉस सुद्धा केला जाणार आहे. चला दोन्ही संघाला विनंती करतोय आपले खेळाडू घेऊन आपण या समोरच्या दिशेने. ही या स्पर्धेची एक टॅगलाईन आहे, म्हणूनच सातत्याने या स्पर्धेचा अगदी कौतुक होते सार्वत्रिकडे. फुलवरले ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्या दिशेने क्षेत्ररक्षक झेपावले होते परंतु लॉंग स्टॉप रिझनला चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल झाला, अगदी गती सुद्धा धारण केली. मिळाल्या 4 धावा, चौकार. चुलीत फाट्यालो न लोट ग सविता, चुलीत फाट्यालो. 22 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार आलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये अगदी खेळला गेला होता आणि जिथून महत्वाच्या धावा आहेत. कॉन्फिडेंटली फटका नव्हता परंतु कन्व्हिन्सिंगली धावा या जॉईंट होतील 4च्या मदतीने. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 22 रन्स ऑन कार्ड 22 या अंकांवर. पुन्हा एकदा श्रवण वरठा गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साईडला खेळलाय. सुमितच्या बॅटमधनं ग्राउंडेड स्ट्रोक आहे. एकदा विधे कंप्लीट झालंय. यू वेट म्हणून म्हटले रुपेशाने स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळतोय. आता या 4 चेंडूंमध्ये काहीतरी एक करामत ही करावी लागणार आहे, अन्यथा या मॅच मध्ये खूप मागे राहतील. 23 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. इथून 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा येणं शेष आहे. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर असं थेट प्रक्षेपण अगदी आपण पाहू शकाल. ऑनगोईंग मॅच करिता खूप सुंदर सुंदर कमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर असं आयोजन विश्वजी घाटाल यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया आले. तदनंतर रितेश मेंगाल सर्व संघांकरिता विशेष करून मांडवी संघाकरिता शुभेच्छा आल्यात. अनिलजी शेदड हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत. चेडोबा स्फोट जांभूलपाडा संघाला शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून. ऑन साईडला रुपेश पाटीलच्या बॅटमधनं आखिरकार यश मिळेल की काय? यस इट इज. चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला 6 धावेकरिता मिड विकेट सीमारेषा पार. या महत्वाच्या धावा आहेत. मिळतील 6 धावा. षटकार.
महत्वाचा धावा आहेत रुपेश पाटील याच्या बॅटमधनं अखेरकार ते यश मिळते. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. या 6च्या मदतीने 29 रन्स होणं कार्ड. हलकंसं प्रेशर आहे कारण उभारदा सितारा हा समोर आहे. इथून सुरुवात आहे या खेळाडू आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव हे स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन कार्ड. 30 या अंकांवर हे स्कोर कार्ड पाहायला मिळेल. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 30 धावा या स्कोर कार्डवर लागलेत. पुन्हा एकदा लिव्ह केले या चेंडूला. वाईटचा इशारा आहे. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होती. जो अँगल आहे ना श्रवण याचा तो राऊंड द विकेटने आहे आणि त्या अँगलने चेंडू अगदी पाहू शकाल बाहेरच्या दिशेने जातोय. थोडासा अँगल आतमध्ये आणावं लागेल. इंटू द चांगल्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. एकविरा बेलवाडी संघ या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं होतं आपण करूया स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आकाश जाधव यांना संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. यावेळेस ओव्हर द विकेटने आता लेंथ चांगली आहे. अगदी हलकासा चेंडू पुढ्यामध्ये होता. स्लॉक करायचा प्रयत्न होता रुपेशच्या माध्यमातून. स्लॉक करत असताना कुठेतरी इथे बीट झाले आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. 31 या अंकांवर गाडी थांबलंय. आता इथून येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये काहीतरी करामत करावी लागणार आहे. जर एक फायटिंग टोटल कडे न्यायचं असेल आपल्या संघाला. आदरणीय सन्माननीय गोड व्यक्तिमत्व मंद मंद पावलाने या ठिकाणी उपस्थित होता. विद्यमान लहुजी थापड याचं होतं शुभ आगमन. अगदी आपण पाहू शकाल या मैदानावर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे आपण पाहू शकाल विद्यमान सल्लागार. धावचीच्या रूपाने इथे खेळाडू होईल बाद. विकेट मिळाली. आणखी एक शेवटचा चेंडू आहे. आता हितेश मैदानाच्या दिशेने झाले दाखल. 32 या अंकांवर स्कोर कार्ड आहे आणि पुन्हा एकदा मी विनंती करेन आदरणीय लहुजी थापड आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती असेल. शेवटचा अंतिम चेंडू. 32 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. श्रवण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हितेश आहे नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस आहे परंतु वेध घेऊ शकले नाहीत. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून जोपर्यंत फेकी केली जाईल. फेकी थोडीशी स्क्वेअर झाली आणि स्क्वेअर फेकीचा फायदा घेतला. 2च धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 34 या अंकांवर 34 रन्स ऑन कार्ड. 34 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष असेल ते लक्ष इथून 35 धावेंचं असेल. का या मॅच मध्ये परिपूर्ण परतताना पाहायला मिळेल आहे गावदेवी मांडवी संघ की इथून जो आतापर्यंत परफॉर्मन्स दाखवलाय तो खूप मायने राखणार आहे. आदरणीय सन्माननीय लहुजी थापड या ठिकाणी उपस्थित झालेत. एक गोड व्यक्तिमत्व. जिल्हा परिषद ठाणे सदस्य आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सल्लागार. या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनावा. थँक्यू बाबू आपण या स्पर्धेला पुन्हा एकदा गाठभेट दिली. राहुल यादव लईला आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या आणि फोटो सेशन सर्वात आधी एकविरा बेलवाडी संघ. चला आपण कॅमेऱ्याच्या अगदी समोर उभे राहा. विजय भोईराडाल कंपनी हे सुद्धा दाखल झालेत फोटो सेशन करिता. आज प्रत्येकाला एक वेगळी ओळख दिली या स्पर्धेने. म्हणून म्हटलं ना की सोशल मीडियाची ताकद ही खूप मोठी आहे. आज प्रत्येक ग्रामीण विभागातील खेळाडूंना आपण घर बसल्या हिरो प्रमाणे पाहू शकाल. मग सोशल मीडियाची ताकद ही खूप राहिलंय. इंस्टाग्राम पेजवर आपण जाऊ शकता. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क आणि त्या इंस्टाग्राम पेजवर आपण आपल्या संपूर्ण संघाचा फोटो पाहू शकाल जो टाकला गेलाय. थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून या पेजवर आपण जेव्हा जाल तेव्हा फॉलो करायला विसरू नका. लाईक अँड सबस्क्राईब प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क आणि जेणेकरून सर्व जी क्वालिटी आहे ती मेंटेन केली जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार पुढे सेशन नंतर टॉस बॉक्स मध्ये सुद्धा उपस्थित राहतील. पोरी माझा गमाल पोरी येशील का तडपानाचा वालू नाचून नाचून पुता.
वेलकम बॅक टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघांचं स्वागत असेल. मी विनंती करेन सोहेल शेख आपल्या शुभ हस्ते टॉस. सो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सलीमजी शेख यांचे सुपुत्र सोहेल यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. गावदेवी स्पोर्ट्स आणि त्यानंतर 51-17 असं कॉल करायचं आहे. सो कॉल या ठिकाणी कोण करेल? ऐकविरा बेलवाडी कॉल करते. गावदेवी स्पोर्ट्स असा कॉल आहे अँड दॅट्स अ गावदेवी स्पोर्ट्स असाच कॉल आलाय. सो टॉस जिंकला एकविरा बेलवाडी या संघाने. सोहेल शेख आपण पुन्हा एकदा अभ्यास पण नवा निर्णय काय असेल? शतकर्षण कसं वाटलं एकंदरीत या मैदानावर येऊन आपल्याच परिसरामध्ये एक सुंदर अशी स्पर्धा रुपीजी पागे याने भरवले, कसं कौतुक व्यक्त करशील? खूप छान आहे आणि इथे आम्ही पहिला पण केलेला आहे. प्रीमियर लीग झालेली आहे आमची इथे. आम्ही 1 नंबर मारलेला होता इथे. म्हणजेच एक्सपिरियन्स आणि अनुभव आहे या खेळपट्टीवर. कसं कौतुक व्यक्त करशील आयोजकांचं? खूप छान आयोजक आहे यांचं. आयोजन खूप छान आहे. काय स्वीकारले टॉस जिंकलाय? शतकर्षण आम्ही पहिलं करणार आहे. आज कुठले कुठले गोलंदाज संघामध्ये आणि कुठले कुठले खेळाडू पाहायला मिळणार आहेत? आकाश आहे, निलेश, संदेश, नितेश आहे आणि मी आहेत आणि सर्वजण आहेत. आज परफॉर्मन्स त्याच पद्धतीने पाहायला मिळाला एकविरा बेलवाडी संघाकडनं. हो नक्कीच. शुभेच्छा देणे या सामन्याकरिता. बोलतोय जर जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता? शतरक्षण फलंदाजी करायची आहे. मागील जो आठवडा झाला त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये आपण चॅम्पियन पुन्हा एकदा ठरले, म्हणजेच लई सापडले पुन्हा एकदा. सो आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये तग लावायचं असेल तर काय वेगळं पण दाखवावं लागेल? संघाला काय म्हणशील? चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलिंग सगळं. क्षेत्ररक्षण चांगलं करा आणि गोलंदाजी चांगली केला. कमी वेळेमध्ये तुला कर्णधार पद दिलंय तर याचा मात्र बेनिफिट कुठल्या खेळाडूला देशील किंवा कुठल्या संघाला देशील किंवा खेळाडूला आपल्या संघामध्ये? विजय भोईरने मात्र तुला हे पद दिले तर चांगल्या पद्धतीने अगदी ते सुद्धा मेंटेन सुरू आहे. जास्त देत नाहीयेत. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये जिथे मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. टॉस आपल्यापर्यंत पोहोचलाय. एकविरा बेलवाडी संघ बंद अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच प्रो प्ले कॅमेरामॅन लाईव्ह नेटवर्क. व्हेरी वेलकम. लहुजी तापड यांना आपण पाहू शकाल अगदी मुख्य व्यासपीठावर ते सुद्धा विराजमान होत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. अगदी जो लक्ष्यांचा पाठलाग आहे ना, जिथून टार्गेट सेट केले गेले 35 धावेंचं आणि 35 धावेंचा पाठलाग करण्याकरिता अगदी आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने. विराज बाद झाल्यात, त्यानंतर शिवनाथ गुण आणि विकास वरडाची जोडी आहे. ऑन साइडला खेळलाय मिळून क्षेत्राला बीट करून चेंडू सरळ निघून गेला. वाईड इश लॉंग ऑन, सीमारेषा पार. चांगल्या स्ट्रोकची निवड, चांगल्या स्ट्रोकवर मिळतात या 4 धावा. चौकार. होय पोषा ना घरा माहीत झाला तर तरी तू येच. या 4 धावा येत आहेत चौकाराच्या साह्याने. अगदी आपण पाहू शकाल संघी खातं सुद्धा ओपन केलं जाते. ग्राउंडेडली स्ट्रोक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहे सूरज चेंडूला सुंदर फील्ड करताय. शिवनाथ क्विक आहेत रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. पण हलकासं तुम्ही मिस्टेक कराल तर हा संघ मात्र त्याचा बेनिफिट उचलताना नेहमीच आपण पाहिले. आता या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईन होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 6 रन्स ऑन कार्ड 6 अंकांवर हे धावफलक. आणखी गोड व्यक्तिमत्व अनिलजी भोगाडे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. ग्रामपंचायत सदस्य घोटगाव आणि त्यांचा सुद्धा संघ आपण आदिवासी प्रीमियर लीग घोटगावच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळाला. ते अनिलजी भोगाडे या ठिकाणी उपस्थित झालेत. लवजी थापड यांच्या समवेत त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळाली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुहेरी धाव. विलास याला आपण पाहताय साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून सरळ चेंडू अगदी निघून गेलाय. एससी रक्षक यांच्या हातकरणामध्ये डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येईल आणि स्कोर कार्ड आतापर्यंत 6 रन्स ऑन कार्ड 6 अंकांवर हे स्कोर कार्ड.
35 धावेंचं आव्हान आहे, म्हणजेच प्रत्येक षटकागाडी 9ची सरासरी आहे. बॅटची एज लागले, फ्लाय स्टिकमध्ये ट्रॅव्हल झाला होता चेंडू. क्षेत्ररक्षक त्या दिशेने होते, परंतु ऍक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या संधी या सर्व उचलाव्या लागतील जर ही कमी धावसंख्या तुम्हाला डिपेंड करायची आहे तर. आता इथून पाहायचं झालं तर झेल ड्रॉप झालाय. झेल थोडासा अवघड होता, परंतु घेणं खूप महत्वाची भूमिका होती. आता इथून एक धाव येते स्कोर कार्डवर. शिवनाथला स्ट्राईक मिळेल. 7 अंकांवर हे धाव फलक आहे. शिवनाथ गुण स्ट्राईकला बॅटर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. यस इट इज. वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. इझिली अगदी टेक ऑफ केलं या चेंडूने. सरळ गेलाय 6 धाब्यांकरिता षटकार. थँक्यू. आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय काजला शेठ बर्डे या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 13 या अंकांवर एक गडी बाद. शेवटच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक आला शिवनाथच्या बॅटमधनं. खूप चांगल्या पद्धतीने पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. 2 मिनिटं पाहुण्यांची गाडी येऊन जेव्हा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने अगदी शुभ आगमन. आदरणीय सन्माननीय काजले शेठ बर्डे या ठिकाणी आपण पाहू शकाल. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवाकजी लहांगे यांच्या आपण पाहू शकाल नातेवाईक आणि सासरे तेच या ठिकाणी उपस्थित होत असताना काजले शेठ बर्डे साहेबांचं आपण पाहूया या ठिकाणी. व्हेरी वेलकम. शुभ आगमन होत आहे आजच्या दिवसामध्ये. आज शनिवारचा दिवस आहे आणि आपण पाहू शकाल काजल्या शेठजी बर्डे यांचं शुभ आगमन होत असताना अगदी मुख्य अतिथीगण हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 माझे आमदार चषक 2025 मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. काजल्या शेठजी बर्डे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. व्हेरी वेलकम. स्कोर कार्ड बोर्डवर येस मॅच ऑन असेल. पाहुण्यांचं शुभ आगमन अगदी मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड आतापर्यंत 13 या अंकांवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही हव्यात 22 धावा. ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला फटका. बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग केला. 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर सुद्धा होईल. इनटू द फेन्स. मिळतील धावा 4 आणि काजल्याजी शेठ बर्डे यांचं स्वागत केलं जातं या चौकाराने. 4 रन्स 4 धावा. पहार पोरींचा नखरा, पहार पोरींचा नखरा, पहार पोरींचा नखरा, पहार पोरींचा नखरा. 4 धावा येतात चौकाराच्या मदतीने. 17 या अंकांवर हे धाव फलक. शरापासून दूर खेळला. आता स्कोर ऑफ द विकेट. चांगल्या स्ट्रोकची निवड. तंत्रशुद्ध फटका. सी फॉर क्लास लिहिला होता. सुंदर फटकेबाजींची मोहर. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. 4 धावा येतात चौकाराच्या मदतीने. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 21 या अंकांवर. हा आहे क्लास. खूप सुंदर पद्धतीने स्कोर ऑफ द विकेट. रूम मिळाला आणि रूमचं भाडं हे किती महाग आहे हे दर्शवलं गेलं. यावेळेस त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विकास वर्धाच्या माध्यमातून आणि सुंदर पद्धतीने अगदी चेंडू रिलीज झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकरणामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला विकास. सूरज आहे या स्पेलमध्ये. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडूला उचलून फील्ड केलं जाते. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 22 रन्स ऑन अ कार्ड. 22 या अंकांवर. पाठलाग करायचा आहे 35 धावेंचा.
चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, तर आई गावदेवी मांडवी हा संघ हलकासा स्ट्रगल मध्ये, कारण की धावा लागल्या नाहीत आणि धावा न लागताना जो बॉडी लँग्वेज आपण पाहू शकाल ना तो इन पॉझिटिव्ह. शिवनाथच्या बॅटमधनं आणखी एक तगडा प्रहार असेल का? पंचांच्या सिग्नलचा वेट. यस इट इज हाय अँड हँडसम 6 रन्स 6. अगं हेमा माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. एकीकडे अगदी हुश आहे, दुसरीकडे जोश आहे आणि कॅलिबर गुणवत्ता सर्व काही ओके मध्ये शिवनाथच्या बॅटिंगच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर एक परिपक्व असलेला फलंदाज आहे शिवनाथ. ऑन साईडला बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अगदी नरेंद्र त्या दिशेने चुकी करताना पाहायला मिळत नाहीये. एक चांगला झेल झालाय परिवर्तित, परंतु एक चांगली इनिंग स्मॉल इनिंग होती, परंतु त्यामध्ये 2 मोठे फटके होते आणि ज्याने एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाला. विकेट गिरता हुआ एक सदाबहार गीत आता हुआ. आवश्यकता आहे. सात धावांची आवश्यकता अगदी विजय होण्याकरिता. 28 धावा या स्कोर काढावं लागल्यात. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी दाखल झाल्यात. विशाल गोंड या फलंदाजाला आपण पाहू शकाल. अक्षय काचरे याला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. धाव घेण्याकरिता प्रयत्न आहे, विकासने हमी भरली आणि तोपर्यंत एक सिंगल धाव विशालच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 29 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. यानंतर आई एकविरा बेलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ. आईगाव दुबी घाटेकर स्विच खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्याकरिता फोर्स आहेत. आता रनआउटच्या स्वरूपाने खेळाडूला इथे बाद व्हावं लागेल. आवश्यकता तर आहे कमी धावसंख्येची, परंतु या आवश्यकतेमध्ये ही पोषकता पाहायला मिळत नाहीये. हलकीशी मिस्टेक झाली. कॉल परिपूर्ण मिस कॉल मध्ये परिवर्तित. जोपर्यंत ब्रेक लावला तोपर्यंत ब्रेक फेल. विकेटचं पतन. माग माग येऊ नको नाही ते थोबाडात. एकोणतीस या अंकांवर 3 गडी बाद अगदी आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने अगदी पहिल्या चेंडूवर एक सिंगल आले होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. सॉफ्टनॅट खेळण्याचा प्रयत्न, इथून अगदी पाहायचं झालं तर गली रिझन मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये. चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. दुसऱ्या धावेकरिता हे प्रयत्न झाले आणि दुसरी धाव सुद्धा इथे प्रयत्नशील कंप्लीट होते. दुहेरीच्या मदतीने 31 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये अगदी नव्यानं बॅटर मिस्टर आर्यन वरठा दाखल झालेत. विराज वरठा अगदी डकवर बाद झाला, परंतु आर्यन त्याचेच बंधू अगदी आपल्याला पाहायला मिळतात. आज टेनिस क्रिकेटमध्ये असे आहेत बरेच बंधूंची जोडी आपण पाहिले. आर्यन वरठा, विराज वरठा हे सुद्धा. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा नोचा इशारा सुद्धा आलाय पंचांच्या माध्यमातून. म्हणजे सामना या ठिकाणी झालेत वॉन. चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा हा संघ विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा.
आणि थँक्यू सो मच आई गावदेवी मांडवी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता अगदी शुभेच्छा असणार आहेत. चला शेक हँड करून घ्या आणि